नमस्कार. आज मी रबडी कुल्फी बनवणार आहे किंवा मलाई कुल्फी. तर त्यासाठी मी म्हशीचं दूध घेतलं आहे 1 लिटर. ते गरम करायला ठेवलं आहे. आता इथे मी मिल्क पावडर घेतली आहे. यातलंच दूध आता यात टाकून घेऊ. 10 वाले 2 पाऊच आता मिल्क पावडरचे ते घेतले आहे. मिक्स करून घेऊ मिल्क पावडर. हे मिश्रण दुधात टाकून घेऊ. केशर पण टाकणार आहे. असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालणार आहे. तर इथे मी काजू आणि बदाम पिस्त्याची पावडर करून घेतली आहे. ती पण टाकून घेऊ. ज्याने दुधाला छान घट्टपणा येईल. दूध आटतंय तोपर्यंत साईडला एक पॅन घ्यायचा आहे. त्यात मी 1 कपला थोडी कमी साखर घेतलेली आहे. ती पॅनमध्ये टाकून घेऊ. पसरून टाकायची आहे. सुरुवातीला साखर अजिबात मिक्स करायची नाहीये. ती थोडी थोडी कॅरमलाइज व्हायला लागली की मग मिक्स करू आपण. बघा आता कलर यायला लागलेला आहे साखरेला. आता मिक्स करून घेऊ. पूर्ण साखर विरघळली आहे. यापेक्षा जास्त कलर नाही आणायचा, नाहीतर कडू लागते. आता ही साखर हळूहळू दुधामध्ये टाकून घेऊ. एकदम टाकायची नाहीये, हळूहळू टाकायची, नाहीतर दूध फसफसून वरती येतं. साखर छान मिक्स झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे. आता हे दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे. दूध छान घट्ट झालेलं आहे. आता यात वेलची आणि जायफळ पूड टाकून घेऊ. गॅस बंद करून घेऊ. गार झाल्यावर हे अजून घट्ट होईल. तर गार झाल्यानंतर खूप घट्ट झालेलं आहे. तर याला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊ. तर कुल्फी सेट होण्यासाठी मी असा डब्बा घेतला आहे स्टीलचा. तुम्ही असे ग्लास पण घेऊ शकता किंवा स्टीलचे ग्लास असेल ते घेऊ शकता. यूज अँड थ्रोचे पण कप घेऊ शकता. की साईजला पाहिजे तेवढं बॅटर टाकून घेऊ. तर आता याला बटर पेपर लावून 9 ते 10 तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे.